नमस्कार. क्रीडा दिन हा भाग पुढचा. मुख्याध्यापक आणि इतर शिक्षक मुलांबरोबर रस्सी खेच या खेळात सामील व्हायचे. दोन्ही संघ जीव खाऊन दोरी खेचायचे. जोर लगा के हैया अशा आवेशात त्यांचा खेळ चालायचा. आणि यासुकी चान सारख्या अपंग असणाऱ्या मुलांना काम असायचं दोरीच्या मध्यभागी बांधलेल्या रुमालाकडे लक्ष ठेवायचं. शेवटी साखळी शर्यतसुद्धा तोमईमध्ये वेगळीच असायची. कुणालाच जास्त धावण्याची आवश्यकता नव्हती. सभागृहाच्या गोलाकार पायऱ्यांवरून फक्त खाली पडायचं. दिसायला खूप सोपं, पण सभागृहाच्या पायऱ्या उंचीला खूप कमी होत्या. एकापेक्षा जास्त पायऱ्या एका वेळी ओलांडायच्या नाहीत असा नियम होता. त्यामुळे ज्यांचे पाय लांब असतील किंवा उंची खूप असेल त्यांना ते अवघड होतं. रोजच्या सवयीच्या पायऱ्यांना क्रीडा दिनाच्या दिवशी वेगळं रूप यायचं. मुलं आनंदानं ओरडून त्यावरून खाली उड्या मारायची. दुरून बघणाऱ्याला तर एखाद्या शोभादर्शकामधून बघावं असंच वाटायचं. सभागृहाच्या पायऱ्या सगळ्या मिळून फक्त 8 होत्या. तोतो चान आणि तिच्या वर्गमित्रांचा पहिला क्रीडा दिन मुख्याध्यापकांच्या अपेक्षेनुसार छान मजेत पार पडला. मुलांनी सजवलेल्या कागदी साखळ्या आणि सोनेरी चांदण्यांनी मैदानाला अगदी उत्सवाची शोभा आली होती. तोतो चाननं पांढरा ब्लाऊज आणि निळी शॉर्ट पॅन्ट घातली होती. खरं म्हणजे तिला खेळाडू घालतात तसा ट्रॅक सूट घालायची इच्छा होती. एकदा ती शाळा सुटल्यानंतर मुख्याध्यापक बालवाडीच्या शिक्षकांना युरिथमिक्सचे धडे देत होते. तिकडे ती गेली होती. त्यांनी तसे ट्रॅकसूट घातले होते. त्या पोशाखात कवायत करताना त्यांनी पाय जमिनीवर आपटले की त्यांच्या मांड्या फारच छान हलायच्या. तोतोचाननं लगेच घरी जाऊन तिची शॉर्ट पॅन्ट घातली आणि जमिनीवर पाय आपटले. पण तिच्या छोट्या लुकड्या मांड्या अजिबात हलत नव्हत्या. शेवटी तिने निष्कर्ष काढला की तसं न होण्याचं कारण म्हणजे ट्रॅकसूट तिनं घातला नव्हता. पण दुर्दैवानं लहान मुलांच्या मापात तसा पोशाख मिळाला नाही आणि मग तिला तिच्या शॉर्ट पॅन्टवरच समाधान मानावं लागलं. क्रीडा दिनाच्या दिवशी एक विलक्षण गोष्ट घडली होती आणि ती म्हणजे ताकाहाशी, ज्याचे हात पाय सगळ्यात छोटे होते तो सगळ्या खेळांमध्ये पहिला आला होता. खरोखरच अविश्वसनीय गोष्ट होती. इतर जेव्हा माशाच्या तोंडातून कसे बसे आत शिरत होते तेव्हा तो शेपटीपर्यंत पोचला होता आणि जेव्हा इतर शिडीमधून पलीकडे जायला धडपडत होते तेव्हा ताकाहाशी शिडी ओलांडून 3-4 यार्ड पुढे पळाला होता. सभागृहाच्या पायऱ्यांवर एक एक पायरी चढायचा इतरांचा प्रयत्न चालू असताना ताकाहाशी त्याच्या छोट्या छोट्या पावलांनी वरपर्यंत जाऊन परत खाली सुद्धा पोचला होता. जणू चित्रपटातल्या चित्रांची गती वाढवल्यावर चित्र जशी बराबर सरकावीत ना तसंच काहीसं ताकाहाशीच्या पळण्याकडे बघून वाटत होतं. ताकाहाशीला एकदा तरी हरवलं पाहिजे, ते सगळे पुटपुटायचे. त्याला हरवायचं असं ठरवून मुलांनी खूप प्रयत्न केला, पण ताकाहाशी अगदी सगळ्यांना ठरवून पुरून उरला होता. तोतोचाननं खूप प्रयत्न केले पण व्यर्थ. जोवर सरळ धावावं लागायचं तोवर ताकाहाशीला हरवणं शक्य होतं, पण अवघड आणि कौशल्याच्या ठिकाणी मात्र तो सगळ्यांना हरवायचा. ताकाहाशी अतिशय आनंदानं आणि अभिमानानं बक्षीस घ्यायला जात होता. सगळ्या ठिकाणी पहिला आलेला असल्यामुळे तो बक्षिसांमागून बक्षिसं घेत होता आणि इतर सगळे असूयेने त्याच्याकडे बघत होते. पुढच्या वर्षी ताकाहाशीला नक्की हरवणार, प्रत्येकजण आपल्या मनाशी म्हणायचा. पण प्रत्येक वर्षी ताकाहाशी सर्व खेळात चमकायचा. तोमोईमधली बक्षिसं सुद्धा तरेवाईक होती. उदाहरणार्थ पहिलं बक्षीस म्हणून एखादा मोठा मुळा, दुसरं बक्षीस 2 गाजरं, तिसरं बक्षीस बीट किंवा असं. पुरेशी मोठी होईपर्यंत कितीतरी वर्ष तोतोचानला वाटायचं की सगळ्याच शाळांमध्ये बक्षीस म्हणून भाज्या दिल्या जातात. त्या काळी इतर शाळांमधून वह्या, पेन्सिल अशा बक्षीस दिल्या जायचं. तोमोईच्या विद्यार्थ्यांना हे माहीतच नव्हतं. तरी बक्षीस म्हणून भाज्या घ्यायला त्यांना फारसं आवडायचं नाही. तोतोचानला 2 गाजरं आणि काही कांदे मिळाले होते. ते आगगाडीतून घेऊन जायचं तिच्या जीवावर आलं होतं. बऱ्याच गोष्टींसाठी बक्षिसं दिली जायची, त्यामुळे बहुतेक प्रत्येकाजवळ कसली तरी भाजी असायचीच. खरं तर भाजी नेण्यात काय वाईट होतं? बरं, आईनं बाजारातून भाजी आणायला सांगितलं तर कोणाला काहीच वाटायचं नाही, पण शाळेतून घरी भाजी घेऊन जायचं हे मात्र सगळ्यांना विचित्र वाटायचं. एका गुबगुबीत मुलाला कोबीचा गड्डा मिळाला होता. त्याला बिचारायला त्या कोबीचं काय करावं हे समजत नव्हतं. हे न्यायचं म्हणजे त्यापेक्षा इकडेच टाकून द्यावं, तो म्हणाला. मुख्याध्यापकांनी ह्या तक्रारी ऐकल्या. ते मुलाला म्हणाले, काय झालं, का नको त्या भाज्या?
अरे तुम्ही स्वतःच्या कष्टानं त्या मिळवल्या आहेत. आईला ह्याची छान भाजी करायला सांगा, बघा कशी मस्त चव लागेल. अरे तुम्ही तुमच्या घरच्यांसाठी सुद्धा जेवण मिळवलंय. त्यांचं बरोबर होतं. आयुष्यात पहिल्यांदाच तोत्ताेचाननं तिच्या कुटुंबासाठी जेवण मिळवलं होतं. आईला मस्त गाजराची कोशिंबीर करायला सांगेन, ती म्हणाली. कांद्याचं मात्र काय करायचं ते मात्र तिने ठरवलं नाही. आणि मग इतरांनीही आईला काय काय करायला सांगायचं ह्याचा विचार करायला सुरुवात केली. छान. आता तुम्हाला नवीन नवीन गोष्टी सुचतील, ते म्हणाले आणि दिलखुलास हसले. त्या रात्री सगळ्या मुलांची जेवणाची ताटं भाज्यांनी कशी नटलेली असतील आणि क्रीडा दिनाच्या गमती आठवत त्यांची जेवणं कशी होतील ह्याचाच ते विचार करत होते. अर्थात विशेष करून ते ताकाहाशीचा विचार करत होते. त्याचं ताट त्या दिवशी पहिल्या बक्षिसांनी गच्च भरलं असणार आणि यापुढे स्वतःच्या शरीराबद्दल कुठलाही न्यूनगंड किंवा कमीपणाची भावना त्याच्या मनात निर्माण होणार नव्हती. आणि का कुणास ठाऊक? कदाचित मुख्याध्यापकांनी सगळे खेळ मुद्दाम ताकाहाशी पहिला येऊ शकेल असेच शोधले असणार. धन्यवाद.